महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने पुणे में आयोजित एक विशेष कार्यशाला का उद्घाटन किया। इस अवसर पर उन्होंने राज्य के ग्रामीण विकास, पंचायत प्रणाली और समाज संस्कृति से जुड़े विभिन्न मुद्दों पर अपने विचार साझा किए। सध्या तुम्ही सगळे पाहताय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या पण काही भागात, जगातल्या पण काही भागामध्ये गणेशोत्सवाचं अतिशय उत्साही वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने हा उत्सव अतिशय मंगलमय अशा प्रकारचा झालेला आहे। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, तिथं शुभेच्छा देतात, गणरायाच्या दर्शनाला जातात, तिथं नतमस्तक होतात आणि त्या मंगलमय वातावरणामध्ये एक जातीय सलोखा ठेवण्याचा पण प्रयत्न आपला त्याच्या पाठीमागचा असतो। आपली पोलीस यंत्रणा असेल, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्याच्यामुळं या निमित्तानं पण मी गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो। तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो। बघता बघता उद्याची 6 तारीख येईल आणि आपल्याला म्हणावं लागेल गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि आपल्याला विसर्जन काहींचं 1.5 दिवसाच्या गणपतीचं 5-7 त्याचं विसर्जन त्या ठिकाणी चाललेलं आहे पण तो एक आनंदी वातावरण संपूर्ण परिसरात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि या सर्व मंगल प्रसंगाच्या साक्षीनं आज पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ही जी काही आम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये विशेषतः त्याच्यात मुंबई शहर त्या ठिकाणी येत नाही पण बाकीचे जिल्हे जे येतात त्या जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय आयोजित केलेलं आहे। त्याचा उल्लेख हा गजानन पाटलांनी केला। त्यांनी ती पार्श्वभूमी त्याच्या पाठीमागची समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये हे जे काही पुस्तक काढलेलं आहे हे तुम्हाला जर पाहायला मिळाले दिशानिर्देश तर त्याच्यातून खूप काही गोष्टी हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे। कुठं राहिलं असेल तरी त्यांनी आज ते तुम्ही मिळवा, तुम्हाला इथं आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यातून कसं पुढं गेलं पाहिजे। त्या कार्यशाळेमध्ये देखील आज आमचे शरद बुटे पाटील, डॉक्टर कलशेट्टी आणि बाकीच्या पण काही सहकारी मित्रांचे विचार तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहेत। अनुभवाचे बोल तुम्हाला त्यांच्या वतीनं ऐकायला मिळणार आहेत व त्यांनी लोकसहभाग कसा असला पाहिजे, अभियानाचं सादरीकरण कशा पद्धतीनं तुमच्या पुढं मांडलं जातं आहे, या सगळ्या गोष्टी माझं उद्घाटनाचं भाषण संपल्यानंतर कार्यशाळेचं त्या निमित्तानं तुम्हाला होणार आहे।